DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। आज सकाळी सर्व नगरसेवकांनी जे काही तातडीची बैठक घेतली होती आणि महापौराच्या आदेशाने आणि संपूर्ण नगरसेवकाच्या आदेशाने सभापती या नात्याने ताईंनी आदेश केला होता की आज रात्रीच भागवत भाऊ सुद्धा म्हणणं होतं की आज रात्रीपासून काम चालू झालं पाहिजे। आज आम्ही नाशिक महानगरपालिकेचे जेई आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं होतं की आजच रात्रीपासून आपला जो काही लिंक रोड आहे सगळ्यात जास्त धोकादायक जो रोड झालेला आहे त्याचा या ठिकाणी आज काम चालू केलेलं आहे आणि आज आम्ही रात्री इथं थांबून त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं काम जास्तीत जास्त कसं पूर्ण होईल असं आम्ही करणार आहोत। तसंच उद्या सकाळी 11:30 वाजता आपल्या नाशिकचे महापौर हिंगवरीताई आडके, आयुक्त मॅडम व सर्वच नगरसेवक आयमानेमाचे पदाधिकारी या ठिकाणी एक्सलो पॉईंट या ठिकाणी 11:30 वाजता येऊन या संपूर्ण रस्त्याची पाहणी करून तात्काळ या रस्त्यावर उद्यासुद्धा आणि परवासुद्धा काम चालू करून नागरिकांसाठी कसं वाहन सुरळीत जाईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। म्हणून आज सायंकाळी आमच्या भगिनी गायकरताई सुद्धा या ठिकाणी रात्री आल्या आणि हा रस्त्याचं काम आम्ही या ठिकाणी चालू केलेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला आश्वासित केलं आहे की आता काम बंद होऊ देणार नाही, जोपर्यंत हा रस्ता सुरळीत होणार नाही तोपर्यंत आम्ही कॉन्ट्रॅक्टरला इथून जाऊ देणार नाही असं आम्ही निश्चित केलेलं आहे। आम्ही नागरिकांना सुद्धा एक विनंती करतो, आम्ही नागरिकांचे सेवक म्हणून अशी विनंती करतो की आपण सुद्धा वाहन आपलं घरी कोणीतरी वाट बघतोय अशा हिशोबाने गाडी चालवा, कारण रस्ता खराब आहे सगळ्यांना माहिती आहे। येणाऱ्या 6 महिन्यामध्ये हा रस्ता चांगला झाल्यानंतर आपल्याला 50 वर्ष या रस्त्याला काही होणार नाही, म्हणून थोडी तकलीफ होईल पण चांगला रस्ता होणार आहे। म्हणून आता तरी सध्या नागरिकांनी सावकाश वाहन चालवून काळजीपूर्वक वाहन चालवावे। तसेच आम्ही कॉन्ट्रॅक्टरला सुद्धा आदेशित केलंय की वाहने हळू चालवा, हे बोर्ड उद्या सायंकाळपर्यंत कॉन्ट्रॅक्टर आपल्याला ठिकठिकाणी लावून ते आदेशित करणार आहोत। नागरिकांना एवढी विनंती करतो। नमस्ते, आपण आता इथे एक्सलो पॉइंटच्या रस्त्याला उभं आहे आणि आपण जिथे आहोत तिथे हा रस्ता अंबड MIDC आणि सातपूर MIDC ला जोडणारा रस्ता असल्यामुळे इथे रहदारीचं प्रमाण हे जास्त असल्यामुळे अनेक दुर्घटना इथे घडलेल्या आहेत आणि नागरिकांचे बळी देखील गेलेले आहेत। या गोष्टीची दक्षता घेत तुम्ही बघा आता 11:30 वाजलेले आहेत, रहदार रात्रीची कमी असते। या अनुषंगानं सभापती महोदयांच्या उपस्थितीमध्ये महापौरांच्या आदेशानुसार आणि प्रशासनाच्या मदतीने जी काही खड्डे इथे पडलेले आहेत ती खड्डे बुजवण्याचा प्रयत्न आमचा आहे। निश्चितपणानं प्रशासन असेल, नागरिक असेल, यांच्यामध्ये जी काही गेल्या अनेक दिवसापासून आपण ऐकतोय की सगळीकडे रस्ते पडलेत, खड्डे पडलेले आहेत, नागरिकांना येण्या जाण्यासाठी अडचण होते, परंतु याच्यातनं ताळमेळ बसवून यातनं मार्ग काढून प्रशासनाला हाताशी धरून आज आम्ही इथे प्रभागातील जे मेन प्रामुख्याचे रस्ते आहेत त्या रस्त्यावर आम्ही इथे डागडुजी करत आहोत आणि उद्या आदरणीय महापौरताई आणि मला असं वाटतं की गिरीश भाऊंची देखील उद्या व्हिजिट होणार आहे। मला नाशिककरांना एकच आव्हान आहे की बघा महापौरताईंनी देखील आपल्याला आव्हान केलंय की जिथे जिथे तातडीची गरज आहे, जिथे जिथे गांभीर्याने घेण्याची गरज आहे ते सगळे रस्ते किंवा त्या रस्त्याचे फोटो काढून, खड्ड्यांचे फोटो काढून तुम्ही आदरणीय महापौरताईंना टॅग करावं, जेणेकरून हे जे आता प्रयत्न चालू हे 3-4 दिवसामध्ये चालून संपूर्ण नाशिक हे खड्डमय मुक्त करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत। आज इथे सभापतींच्या उपस्थितीमध्ये हा सगळा जो काही खड्ड्यांचा प्रकार आहे तो कमी करण्यासाठी निश्चितपणे आम्ही आज इथे उपस्थित आहोत आणि मला नागरिकांना सांगायचं वाटतं की येणाऱ्या पुढील 2 दिवसामध्ये एक्सलो पॉइंटचा रस्ता निश्चितपणे नागरिकांसाठी सोयीस्कर होईल अशी मी अपेक्षा बाळगते। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।